नमस्कार, मी स्वप्नील जाधव. सिद्धांत प्राईम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आलो आहोत कळंब चांडवली जिल्हा परिषद गटामध्ये. या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उमेदवार तुळशीताई भोर आणि चांडवली पंचायत समिती गणाच्या उमेदवार सीमाताई खिलारी या आपल्या समवेत आहे. या ठिकाणी ते चांडवली बुद्रुक या ठिकाणी आलेले आहेत. ते आता ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत. कशा पद्धतीने प्रतिसाद लाभ जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सौ तुलसी सचिन भोर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिलेली आहे. आता या ठिकाणी आम्ही येत होतो तर पूर्णपणे माती म्हणजे डांबर पडलेलं नाही, मातीचा रोड आहे. तर आता त्याच्यावरती तुम्ही काय करणार आहे? उपाययोजना इथल्या ग्रामस्थांना काय सांगणार आहे? नाही, आता तर हा जो आपण रस्त्यावरती उभं राहिलेला आहे, त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर नक्कीच तो येणाऱ्या काळात पूर्ण करू आम्ही. बरेच दिवस झाले प्रलंबित रोड येतो. स्थानिक विषय आहे हा. तो आम्ही विषय तो सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही त्याचं निवारण करायचा प्रयत्न करूयात. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही आता गताळेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं. आता या ठिकाणी प्रचार करणार आहे. तर मी काल पूर्ण अर्धी चांडोली झाली होती आणि चांगल्या प्रकारे आम्हाला साथ मिळालेली आहे. आणि त्यांनी विश्वास दिला की हो, तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या मागे आहोत. आणि काही अडचणी जरी आल्या, काही अडचणी सांगत होते, जास्त करून रस्त्याचेच सांगत होते, नक्कीच तो येणाऱ्या काळात आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. नागरिकांना काय हेच आवाहन करू. येण्या 5 तारखेला विनंती असेल, मला आणि सीमाताईंना घड्याळाच्या चित्रासमोरचं बटन दाबूनच तुम्ही आम्हाला विजय करा. नागरिकांना तुम्ही काय सांगणार? या मळ्यातील नागरिकांना मी हेच सांगेल की आमच्या पाठीशी उभे राहा. तुम्ही आहातच आणि महिला वर्ग खूप आहे आमच्या पाठीशी. तर नक्कीच महिलांसाठी काहीतरी करायचं आहे. हे फार मोठं स्वप्न आहे माझं. आणि येस, ते आमच्या पाठीशी आहेत. माझे भाऊ पण आहेत, सगळे भरपूर जण आहेत. आणि ह्यांना मी हेच सांगेल की तुम्ही सुद्धा आमचा प्रचार करा, आम्हाला मदत करा आणि सगळ्या नागरिकांना समजून सांगा, घड्याळ हे फक्त विकासाचं चिन्ह म्हणजे घड्याळ. नक्कीच या तुलसीताई भोर होत्या. यांनी या ठिकाणच्या समस्या आता फिरताना आता जाणून घेणार आहे. आपल्या समेत आता चांडवली गणाच्या उमेदवार सीमाताई खिलारी आहेत. आपण त्याच्यासोबत बी चर्चा करणार आहोत. मी सौ सीमा रमेश खिल्लारी, पंचायत समिती चांडवली गणाच्या अधिकृत उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या. तुम्ही आता या निवडणुकीकडे कसं पाहताय? कशा पद्धतीने आता तुम्ही प्रचार करताय? प्रचार तर खूप छान चालू आहे. जी काही लोकांची समस्या आहे कालपासून, ती आम्ही जाणून घेतलेली आहे. नक्कीच येणाऱ्या या 5 वर्षात ती सगळ्यांची पूर्ण करायचा प्रयत्न करू. आणि नागरिकांना हेच आवाहन करेन का येत्या 5 तारखेला तुळशीताई भोर यांना जिल्हा परिषदेसाठी व मी सौ सीमा रमेश खिल्लारी मला पंचायत समिती चांडवली गणासाठी बहुमताने विजयी करा, घड्याळासमोरील बटन दाबून. नक्कीच आता हे दोन्ही उमेदवारांना इथून कसा पाठिंबा मिळणार आहे आता आपण पाहणार आहोत. या ठिकाणी काही महिला वर्ग आहेत, आपण त्यांच्यासोबतही चर्चा करणार आहोत. आता तुम्हाला उमेदवार भेटण्यासाठी आले, काय त्यांना शब्द देणार आहात? उमेदवार भेटण्यासाठी ह्या कारणाने आले कारण त्यांनी 5 वर्षामध्ये आमच्या चांडवली गावात भरपूर कामं केलेली आहेत. ही जे आपण आता इथे उभा आहोत, हा जो रस्ता आहे हा सुद्धा वळसे पाटलांनी केलेला आहे. आणि वेताळबा महाराजाच्या पाठीमागची संरक्षण भिंत ही सुद्धा वळसे पाटलांच्या विकास कामातच झालेली आहे. विकास कामात झाले. समस्या सांगा त्यांना. आता समस्या थोडीफार राहते, शेवटी हा स्थानिक प्रश्न असतो, त्याच्यामुळे आपण साहेबांना पण दोष देऊ शकत नाही. त्याच्यामुळे उमेदवार आले तर उमेदवार आहे ना, उमेदवारांना तर आम्ही सांगणारच आहे. त्याच्यासाठी उमेदवाराला 5 तारखेला सगळ्यांनी भरघोस मतांनी निवडून द्यायचंय, समस्या सोडवण्यासाठी. आणि ते सोडवणार याची आम्हाला खात्री आहे. तुळशीताईंच्या माध्यमातून आणि साहेबांच्या माध्यमातून आमच्या मळ्यातली पण कामं झाली. संरक्षण भिंत झाली, मुरी झाली, रोड झाला आणि गावात पण विकास झालेला आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य आहात. तुमच्याकडे कोणकोणत्या समस्या राहिल्या होत्या आणि तुम्ही आता उमेदवारांना सांगणार आहे? समस्या म्हणजे रोडचीच राहिली होती. कोणत्या रोडची समस्या आहे? आमच्या मळ्यातल्या रोडची राहिली होती ना. अजून खाली गावातून पण येणार रोड राहिलेला, अर्धा झालाय, अर्धा राहिलेला तो व्हायला पाहिजे. हो, अडचण आहे आम्हाला जाण्याची. आणि तुळशीताईंच्या पाठीमाग आणि या ताईंच्या पाठीमाग आम्ही सगळे मळ्यातले गावातले खंबीर आहोत. आता त्यांनी समस्या सांगितली, रोडची समस्या सांगितली. आता काय सांगणार तुम्ही त्यांना? नाही, नक्कीच. आता आणि कसं होतं, रोड जरी आपण 5 वर्षांनी केला, 6 वर्षांनी केला, 2 वर्षांनी जरी केला, तो कधी ना कधी खराब होतोच. तर नक्कीच येणाऱ्या काळात आम्ही तो पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. त्यांनी पाठिंबाही दिलेला आहे, पहिला पण होता आणि आत्ताही देणार आहे. कैलास लक्ष्मण थोरात, वेताळ मळ्यात. तर या ठिकाणी दोन्ही उमेदवार आलेत, काय सांगाल त्यांना तुम्ही? काय ना, आमच्या राहिलेलं रोडचे काम राहिलेलं ते करून घ्यावं. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत का?
शेतकऱ्याची आहे ना काय काय साधं काय प्रश्न प्रलंबित बाजारभाव आमचं हे आहेच ना. काही ना काय सांगणार तुम्ही? काय नाही मग बाजारभावाचं हे करायचे बाकी काय बाजारभाव मिळाला पाहिजे मिळालं पाहिजे. तेच महत्वाचं आहे हा, सध्या. तेच महत्वाचं आहे बाकी काय नाही असं आहे. मला त्यांना काय तुम्ही सांगणार आता? काय नाही पाठिंबा देणार का तुम्ही? आम्ही आम्ही देणार ना 5 तारखेला आम्ही मतदान करणार आणि त्यांना पाठिंबा देणार. पाठिंबा देणार. हा ठीक आहे. लक्ष्मण एकनाथ चौरे. उमेदवार आलेत, काय सांगणार? काय नाही आमची कामं होण्याची हे कामं झाली पाहिजे. कामं झाली पाहिजे. आणि ही कामं झाले ही सगळी आमदार साहेबांच्या याच्यातूनच कामं झालेली सगळी कामं झाली. सगळी कामं झालेली. इथून पुढची कामं कोण करते? आता काय म्हणजे इथून पुढे आमदार साहेब हे करतील उमेदवार आता आहे जिल्हा परिषद ते करतील. आमची इथं फक्त भिंतीची मागणी जास्त राहणार बाकी काय या ठिकाणी भिंतीची मागणी आहे. हा संरक्षण भिंत. हा का आणि बरं संरक्षण भिंत कशासाठी पाहिजे? इथं आम्हाला देवाचे कार्यक्रम करायला लागतात. देवाचे कार्यक्रम. हा. जागृत देवस्थान आहे, जागृत देवस्थान त्यामुळे या ठिकाणी भिंतीची हा. तुमची प्रामुख्याने मागणी राहील. हा आणि ह्या खाल्ल्या रोडची आमची निधी पडलेल्याची हा. पण आता इलेक्शन मुळे तो राहिला नाही तर काम चालू झालं असतं आता गावाकडून येणारा रोडचे. उमेदवारांना काय सांगा तुम्ही? काही नाही ते याला फक्त त्यांनी प्रयत्न करावा आणि काही काही काम चालू त्यांच्या करावं. माध्यमातून विकास कामं झाले म्हणजे ते प्रयत्न करतील. हा म्हणजे इथून करतील पुढे वाटतंय का तुम्हाला? हा करतील ना इथून मागे आम्ही बी त्यांच्याच पाठीशी आहे. त्यांच्याच पाठीशी आहे ना. हा तुमचं नाव सांग. गोविंद तुकाराम थोरात. काय काय समस्या बाकी आहे का? कोणकोणता विकास झालाय? विकास आता इथं 8 लाखाची मोरी झाली, ही मोरी नव्हती. त्याच्यानंतर हे 20 लाखाचं काम झालं. त्याच्यानंतर इकडून एक नदीच्याकडे 20 लाख रुपये आणले साहेबांच्या माध्यमातून. नंतर आता रस्त्याचे कामं झाले. साधारणतः मला या वार्डने पहिल्यांदा निवडून दिल्यानंतर मी या वार्डमध्ये साहेबांच्या माध्यमातून 72 लाख रुपयाचा निधी आणला. आणि आपण संदीप शेटच्या इथं तो काम केलेलं आहे, तिथं याचं काम केलेलं आहे. नदीच्याकडून हा रोड आपण नदीच्याकडे गावाला जोडणार आहोत. आता 20 लाख रुपयाचा निधी टाकले. फक्त हा राहिला तो मधला पॅचेज आहे, तो पुन्हा आपण तुझ्या निवडून आल्यानंतर 100% त्यांच्याकडून बांधून घेऊ. आणि यांची या तळमळ्याची सुद्धा आमची ती मागणी ती सुद्धा आपण यांच्याकडून बांधून घेऊ. ती सीमा त्यांकडून घेऊ पंचायत समितीतून. हा, दोन उमेदवारांकडून. मस्त पाहिजे. ठीक आहे, नक्कीच या ठिकाणी विकास झालेला आहे. समस्या बाकी आहेत. येणाऱ्या काळात ताईंनी सांगितले, दोन्ही उमेदवारांनी सांगितले, आम्ही येणाऱ्या काळात सगळ्या समस्या मार्गी लावू. पाहूया आता नागरिक त्यांना कसा पाठिंबा देत आहे. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.